कानून के हात लंबे होते हैं हा डायलॉग तुम्ही चित्रपटात अनेकदा ऐकला असेल, पण पुण्यात हीच गोष्ट पुन्हा एकदा खरी ठरली आहे. तब्बल 24 वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. 2002 साल, पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुका. बाबूराव रामभाऊ मरगळे यांची किरकोळ कारणावरून निर्घुण हत्या झाली होती. तंबाखू मागण्यावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार याने काठीने मारहाण करत बाबूराव मरगळे यांचा जीव घेतला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, पण आरोपीचा मागमूसही लागत नव्हता. तब्बल 24 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी आता फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. या पथकात सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांच्यावर या आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली. आरोपी रायगड जिल्ह्यातील वारंगी, निजामपूर, छत्री आणि वाळण परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये लपून राहत होता. त्यानंतर पोलिसांनी आखला भन्नाट प्लॅन. प्रदीप कुदळे आणि सोमेश राऊत यांनी लाकडाचे व्यापारी बनून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा डाव आखला. वेषांतर करून त्यांनी आरोपीचा विश्वास जिंकला. पण एक क्षण असा आला, आरोपीला संशय आला आणि तो डोंगरदऱ्यांकडे पळू लागला. मात्र पोलिसांनीही हार मानली नाही. थरारक पाठलागानंतर दोन्ही पोलिसांनी शिताफीने आरोपीला पकडलं आणि 24 वर्षांपूर्वी खून प्रकरणात अटक केली. वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये 34/2002 भादवी 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता. त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा खुनाचा गुन्हा केल्यापासून तो आज ताग आहे. जवळपास 24 वर्ष हा फरार होता. तो कोणत्याही परिस्थितीत मिळून येत नव्हता. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल साहेब यांनी पाहिजे फरार आरोपी शोध मोहीम घेण्यात आलेली होती. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आपण आपल्या वेल्हा पोलीस स्टेशनकडील एक पथक, ज्या पथकामध्ये सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे, पोलीस हवालदार सोमेश राऊत यांना नेमून आपण त्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या दरम्यान आपल्याला तो आरोपी हा महाड जिल्हा रायगड या ठिकाणी असल्यावर माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पथकातील अंमलदार हे 2 दिवस महाड जिल्हा रायगड या ठिकाणी जाऊन वेश बदलून व लाकूड तोडाचे व्यापारी आहे असे सांगून त्या ठिकाणी माहिती कलेक्ट करत असताना आरोपीचा शोध लागला. त्यावेळेस त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला थोडा संशय आल्यामुळे तो पळून जाऊ लागला. पळून जात असताना आपल्या पथकातील सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे व पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी त्याला पाठलाग करून डोंगरामध्ये पकडून त्याला ताब्यात घेतलं. त्या ताब्यात घेत असताच्या प्रोसेसमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ढेबे व पोलीस पाटील यांची मदत झाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला नेले. त्या ठिकाणची कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून आरोपीस आपण काल रोजी पोलीस स्टेशन वेल्हा येथे घेऊन येऊन त्यास नमूद गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे. आरोपी हा गेले 24 वर्ष फरार असताना कोणताही मोबाईल किंवा कोणताही ओळख पटावी असा पुरावा ठेवत नसल्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता. तो आज आपण यशस्वीरित्या त्याला पाठलाग करून पकडून आज अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचे नाव हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार, राहणार कलकतवाडी, तालुका महाड, जिल्हा पुणे असे आहे. स्थानिक पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झाली आणि 24 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा अखेर शेवट झाला. आरोपी कितीही चलाक असला तरी कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. हे पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.